उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 पहिला सामना जिंकत टॉप 4 मध्ये दाखल झालाय. अगदी आर्यन नाईक यांचा संघ पाहायला मिळाला. चला दुसऱ्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एमबी फिटनेस वॉरियर्स बिचुंबे. समाधान वास्कर यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले चॅलेंजर चिर्ले संघाला. सार्थक घरत या संघाचे कर्णधार आहेत. सामना 5 षटकांचा आणि अटीतटीची लढत. जो सामना जिंकेल तो संघ पुढे जाईल, अर्थातच सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा डू ऑर डाय सामना दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. दोन्ही संघांचा प्रवास प्रत्येक रात्रीमध्ये चांगला पाहायला मिळाला आणि आज महत्वाचा दिवस आहे. इथे जिंकणं बंधनकारक राहील आणि हा सामना जिंकाल तर तुमच्या नावावरती एक ट्रॉफी, त्याचबरोबर या स्पर्धेचं टायटल जिंकण्याचं अर्थातच बहुमान तुम्हाला मिळू शकतो. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. मॅचला करूया सुरुवात. दाखल झालेत बॅट्समन प्रयास कोळे आणि त्याच्या सोबतीला योगेश पवार येताना पाहायला मिळतात. योगेश पेनकर येताना पाहायला मिळतात. माफी असावी. बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुवित मात्रे उरण बोरीचा खेळाडू आहे. परंतु समोर आपण पाहताय वहाल गावचं नाव क्रिकेटच्या पटलावरती उमटवणारा खेळाडू प्रयास दाखल झाला. पहिला बॉल. चला डेड बॉल. आज साऱ्यांनाच प्रतीक्षा या दिवसाची होती आणि आज तो दिवस आपण पाहता. अर्थातच स्पर्धेचा अंतिम दिवस. टाइम अलर्ट करण्यात आला. पंचांकडून ही सूचना मिळाली. अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करावीच लागतील. स्पर्धेचे हे नियम आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि बॅट्समन तयार. प्रयास कोहली बॅट गोलंदाजी ट्रॅक वरती. ध्रुवित मात्रे पहिला बॉल. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. मागे चाललाय बॉल. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट प्लस 4 आणि टोटल 15. आज नशीबच घेऊन आलेत की काय क्रीडांगणामध्ये. पहिल्याच बॉल वरती नशिबाची साथ. चौकार. खेळाडूंची पंढरी उरण पनवेल प्रीमियर लीग. क्रिकेट खेळाडूंची पंढरी. हे सामने क्रिकेटचे भारी स्पर्धा राधेय मैदानावरी. हे सामने क्रिकेट. थँक्यू टीसी. तुमच्याकडे गती किती आहे याही पेक्षा तुमच्या नियंत्रणाची चर्चा राहते. वेग प्रचंड पाहायला मिळाला, परंतु नियंत्रण नव्हतं मागच्या बॉलवरती आणि तिथे 5 धावा प्राप्त झाल्या ध्रुवित यांच्या विरोधात. यावेळीचा बॉल पुढे सरसावून अप्रतिम फटका. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा प्रयास कोहलीचा हा नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे सीमा पार. 4 रन. तर धूमधडाक्यात करताना पाहायला मिळालेत. एका बॉलचा खेळ समाप्त झाला. ध्रुवितनं तब्बल एका बॉल मध्ये 9 धावा मोजल्यात. समाधान शेठ माली साहेबांच्या मालकीचा संघ चॅलेंजर चिर्ले आणि सध्या त्यांच्या टीमची सुरुवात बेधडक अंदाजामध्ये. कडक सुरुवात. चांगली बॅटिंग करतायत प्रयास. पुढचा बॉल. ओ आता यॉर्कर बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. लाईन लेनची गरज आहे. अशाच टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी करताना आपण ध्रुवित मात्र या गोलंदाजाला पाहिलंय. अगदी बोरी उरण शहरालगत असणारं गाव आणि त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. ग्रामीण स्तरावरती या खेळाडूची चर्चा प्रचंड पाहायला मिळाली. अनेक साऱ्या टीम मध्ये आयकॉन खेळाडू देखील ध्रुवित मात्र खेळलेत. सध्या गाडी नंबर 7027 स्वीप कार आहे. आपण लवकरात लवकर बाजूला करायची आहे. गाडी नंबर 7027. पुढचा बॉल. आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. योगेश पेंडकर खेळतात. सर एक विशेष सूचना आहे, विशेष अनाउन्समेंट आहे. एक स्वीप गाडी आहे. गाडी नंबर 7027 7027 आपण लवकरात लवकर बाजूला काढायची आहे. सिल्वर कलरची स्वीप गाडी आहे. पुढचा बॉल. आडव्या बॅटनं मारला. ऑन साइडला धमाका. योगेश पेंडकर यांच्या बॅट मधून हा फटका. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून षटकार. ऑल इंडिया आयकॉन महडचे खेळाडू आहेत योगेश आणि अगदी यशस्वी कर्णधार म्हणून अनेक वेळा त्यांची भूमिका पाहायला मिळाली. दमदार खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे रायगडच्या क्रिकेट पटलावरती. सध्या योगेश बॅटिंग करतायत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज मागे चाललाय. स्टंपच्या मागे आपण रायगडचा टायगर उस्मान यांना देखील पाहत आहे.
चांगला संघ एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे समाधान वास्कर यांच्या नेतृत्वाने हा संघ उभारण्यात आला. चांगली संघांची बांधणी आहे. मुख्य गोलंदाज विजय बालाजी राहिले, ध्रुवित मात्रे जे फास्टर अँड फ्लोरियस गोलंदाज आहेत, परंतु सध्या ध्रुवितची गोलंदाजी आपण पाहताय. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, एका टप्प्याने फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ मिळाला आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ प्रचंड चांगला रंगताना पाहायला मिळाला. चॅलेंजर चिर्ले टीमचे बॅट्समन धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस धावा लागल्यात. बिनबाद 18 धावा. शॉर्ट टीम मीटिंग 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत आणि हा सामना उजेडामध्येच पूर्ण करायचा आहे, जशी माहिती आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते. चला फास्ट खेळा. सध्या 5:40 होत आहेत. काल फार वेळ लागला स्पर्धेला. 5:08 स्पर्धा सुरू झाली, परंतु आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाला आपण योग्य त्या वेळेवरती पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलंय. तब्बल 8 दिवसांचं क्रिकेट पाहायला मिळालं. 8 दिवसामध्ये हे देखील पाहायला मिळालं की फक्त एकच खेळाडू ठरला ज्याच्या बॅटमधून 50 धावा येताना पाहायला मिळाल्या. अर्धशतक झळकावणारा सूरज पाटील कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. अनेक सारे विक्रम या क्रीडांगणाने पाहिले, अनेक विक्रम या स्पर्धेने पाहिले आणि आज मात्र अटीतटीच्या लढतीमध्ये आव्हान जिवंत राखणं, पुढे जाणं, मॅच जिंकणं ह्या स्वप्नांना आज प्रत्येक खेळाडू उतरलाय क्रीडांगणामध्ये. त्यामुळे प्रत्येक सकाळ आपल्याला हेच सांगते की आज नवीन काय करशील. आज प्रत्येक खेळाडू म्हणत आलाय उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आम्हाला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धडपड, मेहनत, परिश्रम या गोष्टी कराव्या लागणार आहेत. सुरुवात चांगली झाली चॅलेंजर चिर्ले संघाची. विकेट मिळाली नाहीये प्रतिस्पर्धी टीम एमबी फिटनेस विचुंबे पनवेल संघाला. धाव फलकावरती धावा लागलेत. 1 षटकाच्या अखेरीस तब्बल 18 धावा. मुख्य गोलंदाज ध्रुवित त्यांच्या विरोधात 18 आल्या. सचिन काटकर येताना पाहायला मिळतात. आज आयकॉन खेळाडू या टीम मधून खेळताना आपण सचिन काटकर यांना पाहताय, जे सध्या बॉलिंगच्या उंबरठ्यावरती दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट ना समोर प्रयास कोहली. सचिन काटकर यांचा बॉल गॅप मध्ये चाललाय. धन 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 करत गॅप मिळालाय मोठा. नाही राहिला धावसंख्येचा तोटा. बॉल सीमा पार. 4 रन. गॅप मध्ये फटके खेळण्यासाठी नेहमीच प्रयास कोहली ओळखला जातो. अनेक वेळा या खेळाडूनं 6 बॉल 6 चौकार मारण्याचा विक्रम केला. अनेक वेळा त्याचे फटके प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडणारेच राहतात आणि सध्या त्याच्या बॅटिंगचा जलवा या राधेच्या क्रीडांगणामध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकारनं स्वागत केलं सचिन काटकर या गोलंदाजाचं. ऑल इंडिया आयकॉन खेळतात सचिन आणि त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी या मॅच मध्ये. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय, दिशा दिली, बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचले. तत्पूर्वी एकच धाव रिफर करण्यात आला. सध्या रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. पंचांनी रिफर ची मागणी केली. चला नो बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आला. तिसरे पंच जोडले जातील. सचिन काटकर यांचे हे षटक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु या बॉलची आपण उंची सध्या पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून प्रयास चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. योगेश पेणकर यांच्या बॅटमधून एक उत्तुंग लांबलचक षटकार आला. इट्स अ फेअर डिलिव्हरिंग. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आणि या बॉलवरती मिळेल फक्त एकच धाव. चान्स होता मी तर म्हणेल प्रयासला का इथे आणखीन 4-6 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु कनेक्शन तेवढं प्रॉपर राहिलं नाहीये. त्यामुळे फक्त एकच धाव. 1.2 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 23 विदाउट विकेट लॉस. 23 धावा धावफलकावरती. सचिन काटकर गती त्यांच्याकडे चांगली आहे. योगेश यांच्यासाठी बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी एक सिंगल पुन्हा एकदा. चांगलं बॅकअप राहिले. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली, परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती 2 सिंगल येताना पाहायला मिळाल्या आणि बाउंड्री तुम्हाला थांबवाव्या लागतील. 5 षटकांचा सामना. सुरुवातीला गोलंदाजीमध्ये रन्स वाचल्या तर पुढच्या सत्रामध्ये त्या धावांचा पाठलाग राहील, परंतु इथे धावांसाठी प्रयत्न करतायत आणि धावा जास्तीत जास्त कशा येतील याच्याकडे या सलामीवीरांचं लक्ष राहिलंय. दोन्ही सलामीचे खेळाडू चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. प्रयासा फटका मिड ऑफच्या वरून मारलाय. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेने चाललाय. बॉल एका टप्प्याने ओलांडतोय सीमा रेषा. प्रयासचा बॅटिंगचा दर्जा सीमा पार. चौकार.
कौशल्यपूर्ण फटकेबाजी, तंत्रशुद्ध फटकेबाजी, क्रिकेटच्या भाषेत साजेशी फटकेबाजी सध्या प्रयास कोहली करतायत. आणि सचिन काटकर यांच्यावरती हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. 4 बॉलमध्ये त्यांनी 10 दिल्यात. आडव्या बॅटने मारलाय मिडॉनला. ओहो, इथे देखील शॉर्ट पिच लाईनचा बॉल होता. गॅप शोधू शकले नाहीयेत. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. धाव फलकावरती 28 लागल्यात. शेवटचा बॉल अद्यापही आहे. दुसरं षटक आपण सध्या पाहताय. गोलंदाजी करत असताना सचिन काटकर यांना आपण पाहताय. मुंबई परिसरातील खेळाडू आहेत जिथे त्यांच्या नावाची चर्चा, परंतु उरण तालुक्यामध्ये नेहमीच सचिन काटकर यांचा खेळ बहरताना पाहायला मिळाला. ग्रामीणच्या मॅचेस मध्ये अनेक वेळा सचिन काटकर पावसाळी रब्बर बॉल आयकॉन देखील ते सातत्याने खेळतात. परंतु आज ॲज अ आयकॉन इंडिया ओपन मधून सचिन काटकर यांना आपण एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे संघामध्ये पाहतोय. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ नशीब म्हणूया की विकेट किपर पर्यंत पोहोचला नाहीये बॉल. बॉल येईल आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 निर्धाव चेंडू आले. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच बिनबाद 28 धावा. त्या स्क्रीनवरती आपण पाहताय या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांना आपण पाहताय. आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकताय निखिल शेठ मडवी साहेब यांचं देखील आगमन मंचावरती पाहायला मिळतंय. पंच इशारा करतात टेप बॉलचा वापर करण्यात आला. दमदार स्पर्धा. ही देखील टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळाली मॅडी या स्पर्धेच्या माध्यमातून. खेळाडूंसोबत देखील कंटिन्यू मॅच मध्ये आपण संवाद साधतो. खेळाडूंपर्यंत आपण मायक्रोफोन वरती जोडले जाणार आहोत. अर्थातच रायगडचा टायगर उस्मान आपल्यासोबत जॉईंट झालेत. उस्मान आपल्यासोबत जोडले जातील. चला पंच सध्या टेप बॉलचा इशारा करतायत. उस्मान आपल्यासोबत जॉईंट आहेत. उस्मान काय म्हणाल, किती महत्वाची ही मॅच आहे? सध्या विकेट आलीच नाहीये. 12 बॉलचा खेळ संपला. धावा 28. विकेट किती महत्वाच्या आहेत? सर विकेट तो फॅक्टर करेल का असं मालूम आहे का? विकेट इथे इम्पॉर्टंट आहे. योगेश पेकर ऐकून आहे याच्यामुळे आम्हाला विकेट इम्पॉर्टंट राहणार. 2 ओव्हरचा खेळ पाहायला मिळाला. 28 धावा. जॉईंट राहतील आपल्या समेत. उस्मान बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. विजय येताना पाहायला मिळत आहेत. विजय पिल्ले, बालाजी यांना आपण पाहता. आडव्या बॅटनं मारलाय. टेप बॉलचा वापर ऑन साइडला. लांब लचक फटका. बॉल लॉंग ऑन पाऊट लाईनच्या पलीकडे. योगेश यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. उस्मान, जेव्हा आपण पहिल्या दिवसामध्ये खेळलात चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु बऱ्याच 4-5 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा क्रीडांगणमध्ये आपण आलात. किती दबाव असतो जेव्हा डू ऑर डायची मॅच आपण खेळता मोठ्या प्लॅटफॉर्मवरती? सर मी ते एकच बोलीन, दबाव तो असतो लेकिन डीवाय मॅच आहे. लेकिन असं समजून न चालायचं का मॅच मोठी मॅच आहे याच्यामुळे जरा 100% दिलं पाहिजे सगळ्यांना. याच्यामुळे सर तुमची बॉलिंग तशी चाललेली आहे. मला असं वाटतं आता विकेट येईल. विकेटची चर्चा केली उस्मान यांनी. चला पुढचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. लॉंग अँड स्ट्रॉंग. योगेश पेनकर हाहाकार माजवत असताना लगातारचा दुसरा षटकार. क्या बात आहे. 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. त्यांनी टेन्शन चांगलंच वाढवलंय. आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन पाटील सर, तारा यांचं देखील आगमन आहे, ज्यांचा पुढचा सामना पाहायला मिळेल. संघ मालक. सध्या धावांची गती प्रचंड वेगाने पुढे चालली. तब्बल 40 धावा. मागील 2 बॉल मध्ये 2 उत्तुंग षटकार. टेप बॉल न सध्या बॉलिंग करतायत विजय. आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. विनीत माली हा खेळाडू आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी टेप बॉल वरती 4 बॉल मध्ये लगातार 4 षटकार मारले. योगेश देखील तशीच बॅटिंग करतायत. ज्या टेप बॉलनं बॅट्समन समोर अडचणी वाढवल्यात, कधी स्विंग बाहेर वळतो कधी आत येतो, त्याच्या विरोधात योगेश यांची दादागिरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा बॉल लाईन चेक केली जाईल. अंपायर्स पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार एक्स्ट्रा रन.
सध्या चॅलेंजर चिर्लेची सकारात्मक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलेल्या खेळाडूंनी पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला. विकेट प्रतिस्पर्धी संघाला मिळालीच नाहीये, त्यामुळे सध्या टेन्शन वाढवणारीच पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. फुल टॉस बॉल 6-6-6 लगातारचा तिसरा षटकार विजय पिल्ले यांच्या विरोधात. हा तिसरा षटकार. शिरले गावाचा प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग आणि समाधान शेठ माली साहेबांच्या मालकीचा संघ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये कमाल धम्माल करू लागलाय. अगदी फास्ट धावा, लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक मारण्याच्या लिस्ट मध्ये योगेश पेंडकर यांचं देखील नाव आता ऍड करण्यात आलं. चांगले बॅटिंग करतात. न थके पाव कभी नहीं हिम्मत हारी है, मैंने देखे कहीं दौर और आज भी सफर जारी है. अप्रतिम फटकेबाजी, दर्जा पाहायला मिळाला बॅटिंगचा. विजयांचा हा बॉल. 3 षटकार 3 वाईट बॉल. षटक थोडस लांबलचक बनताना पाहायला मिळालं. आणि या सिंगलनं चॅलेंजर चिर्लेच्या 50 धावा धावफलकावरती लागल्यात. लवकरात लवकर 50 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण 58 पाहिल्या, परंतु याच्यानंतर आणखीन 2 षटके आहेत. 50 बनल्यात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्कोरर आम्हाला माहिती देत असताना आता 50 बनल्यात. चला व्हाईट बॉल आला. 50 रन्स कंप्लीट. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 50 धावा. अवघ्या 15 बॉल मध्ये 50 धावा झलकावल्यात. आणखीन 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावांपर्यंत पोहोचला जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. चित्रक्षकताईंना डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट. आणि सर बऱ्याचशा वेळानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बालाजी त्यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर नेहमीच फास्टर अँड फ्लोरियस गोलंदाज, गतीसाठी ते ओळखले जात आहेत. परंतु आज योगेश यांनी केलेली अफलातून बॅटिंग. कौतुक करूया योगेश पेंडकर यांच्या फलंदाजीचं देखील. हो, इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे कनेक्शन नाहीये. बॉल थोडासा बाहेर वळताना पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग मागच्या 2 बॉलवरती राहिली विजय यांची. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु जाता आता चांगलं कमबॅक राहिलंय. शेवटचा बॉल आहे. 2.5 बॉल नंतर 50 धावा. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती चॅलेंजर चिर्ले संघ पोहोचलाय. विदाउट विकेट लॉस 50 धावा. हरवला त्याला सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, मेहबूब, मेहरबान, शॉटगन, रॉबिन, सरपंच अशा आपल्या विविध बैलांच्या मालक आहेत. आणि बैलगाडा शर्तीमध्ये सातत्यानं दीपक शेठ पाटील साहेबांचा एक वेगळाच दरारा, वेगळाच रुबाब पाहायला मिळालाय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत ही स्पर्धा आपण खेळतो. या स्पर्धेचे आयोजक दीपक शेठ पाटील साहेब, ज्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. चला 18 बॉल नंतर धावफलकावरती 50 धावा. स्क्रीनवरती आपण चॅम्बो यांना पाहत्या. 24 लाईव्ह इव्हेंट्स या संघासाठी आज कॅप्टन ते खेळताना पाहायला मिळाले. अनेक साऱ्या संघांमध्ये आयकॉन म्हणून चॅम्बो देखील खेळत असतात. संदेश पाटील यांचा वाढदिवस आहे. संदेश पाटील यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या माध्यमातून उदंड आयुष्य लाभो आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स दर्जा आणखीन प्राप्त होईल यातील मात्र शंका नाही. सध्या जी पारदर्शकता 24 लाईव्ह इव्हेंट्सची पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचा हा देखील मुख्य उल्लेख करूया आपण. जवळजवळ 7-7, 8-8 कॅमेऱ्यानं प्रणेसर स्पर्धा आपण कव्हर करतो. स्पर्धेचा दर्जा उंचावणारी आयोजन म्हणूया. आणि आज सर्वाधिक चर्चा राहिली या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये. सबसे कातिल गौतमी पाटील येणार आहेत. आणि जशी माहिती दिली की गौतमी पाटील या आल्यात देखील. काही क्षणामध्ये त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळेल. सध्या त्यांच्या येण्याची जय्यत तयारी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. मॅचच्या दिशेने जाऊया. 4थ्या षटकामध्ये तनय भगत आलाय. तनय भगत यांचा हा बॉल. बघा प्रणेसर, मागच्या 3-4 बॉलवरती रन्स आल्या नाहीयेत. आता चांगली वापसी करतायत एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे टीम. समाधान वास्कर हेच म्हणत असतील एखादं षटक आता आपल्या बाजूने यायला हवं. इथे 1-2 विकेट आल्या, 3-4 डॉट बॉल निघाले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो. सध्या 50 वरती एकही खेळाडू बाद नाहीये.
11 बॉलचा खेळ राहिलाय. 11 बॉल मध्ये किती धावा बनतील, किती संघर्ष करतील, किती धावांचा प्रवास राहील. ओ प्रयाससाठी हा बॉल योगेश यांना स्ट्राईक घ्यायची आहे, ते निघालेत. इकडे रनआउटची संधी. इथे क्रीडांगणामध्ये घडले काय याची चर्चा. सहानिशा सध्या पंच करतायत, एकमेकांसमेत चर्चा करण्यासाठी अंपायर्स निघालेत आणि योग्य तो निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि सध्या तरी अद्याप निर्णय पंचांनी दिला नाहीये, त्यामुळे प्रतीक्षा करूया आपण. इकडे उस्मान देखील पंचांशी चर्चा करतायत. धावफलकावरती धावा लागल्यात 50. ही महत्वाची बाब म्हणूया एमबी फायटर्स टीम. त्यांच्यासाठी डॉट बॉल येत आहेत, त्यांच्यासाठी आता बाउंड्री वाचल्यात, त्यामुळे कमबॅक करणारे षटक सध्या तनय यांचं देखील आपण कौतुक करतो. अनेक प्रेक्षकांची गर्दी आता वाढताना पाहायला मिळते. पण जशी जशी संध्याकाळ रात्र वाढत जाईल तशी तशी प्रेक्षकांची गर्दी आणखीन वाढणार आहे. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. चला पंच निर्णय देतील आपल्याला. सध्या पंच पाहतायत निर्णय आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या स्पर्धेमध्ये खास आकर्षण पाहायला गेला तर 9 दिवस ही स्पर्धा. 16 मेला सुरुवात झाली, 24 मे अंतिम रात्र. राधेच्या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. मालिकावीरला 4 व्हीलर कार, उत्कृष्ट फलंदाजाला बाईक दिली जाईल आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना बायसायकल मिळणार आहेत. विविध पारितोषिकांनी नटलेली स्पर्धा. डॉट बॉल हा चांगला निर्णय पाहायला मिळाला. सध्या क्रिकेटमध्ये बरेचसे नियम पाहायला मिळतात. दोन्ही एंडनं खेळाडूंना स्ट्राईक सोडावी लागते. योगेश पेंडकर निघाले, पण तो प्रयास जागेवरतीच होता. त्या कारणास्तव ही धाव ग्राह्य दिली जाणार नाहीये. स्ट्राईक प्रयास यांच्याकडेच राहील. अद्याप 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 बनल्यात. मागील 5 बॉल मध्ये रन्स आल्या नाहीयेत. चांगलं षटक तने भगत यांचं राऊंड द विकेटने आले. तने पुढचा बॉल. तने यांचा हा बॉल आडव्या बाटनं प्रयास यांनी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. 1 धाव, 51 रन्स. तने उंच असा खेळाडू आहे. बाउन्सर त्याचा मागचा पाहायला मिळाला. मागचा बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं. मागील बॉल वरती पडला, त्याच्यानंतर अनपेक्षित बाउन्स होताना पाहायला मिळाला. उस्मान यांनी बॉल सोडलाच नाहीये आणि त्याच्यानंतर थ्रो करण्याचा प्रयत्न केला नॉन स्ट्राईक एंड कडे. पण नंतर उस्मान पंचासमवेत चर्चा साधताना पाहायला मिळाले. अशी धाव कशी दिली जाईल हे त्यांनी सांगितलं अंपायर्सला आणि त्याच्यानंतर प्रयास स्ट्राईक वरती राहिले. चांगला निर्णय. आणि तो योगेश पेंडकर स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून लगातार 3 षटकार पाहायला मिळाले. कुदून काढलाय बॉल. मिड ऑफला खेळाडू येत ना दो मिस्टेक केले, बॉल निघालाय. अशा चुका अशा मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चालणार नाहीयेत. समा नाराज आहेत. बॉल जाईल सीमा पार. योगेश यांना मिळतील 4 धावा. ओमकार केनी फिल्डिंग करताना पाहायला मिळाले चिंचपाड्याचे आणि खराब फिल्डिंग. जिथे कदाचित एकही प्रणेसर मिळाली नसती तिथे 4 मिळाल्यात. अशा सिच्युएशन मध्ये एक एक धाव सहज देणं हे धोक्याचं ठरणार आहे. सध्या तुम्ही डू ऑर डाय अशी परिस्थितीची मॅच खेळताय जिथे तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे आणि सहजरित्या धावा देऊन चालणार नाहीयेत. फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला उंचवावा लागेल. मिळाल्यात मागच्या बॉलवरती 4 धावा. यावेळीचा बॉल झपकन आतमध्ये आला. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगलं कनेक्शन उस्मान यांचं पाहायला मिळालं. चांगली वापसी. थोडेसे नाराज पाहायला मिळाले तने देखील, कारण मागच्या बॉलवरती एकही मिळाली नसती, तिथे 4 आल्या. पण तो पुढच्या बॉलवरती वापसी केली. 3.5 बॉल 55. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं धावा सहज 80-85 काढतायत की काय आता 5 ओव्हरमध्ये, परंतु काहीशा प्रमाणात चांगलाच ब्रेक दिलाय धाव संख्येला. 3.5 बॉल नंतर 55 धावा. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 4. ओ इथे फटका उंच गेलाय. फिल्डर नाहीयेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न चांगले राहिले पण तू जज करू शकले नाहीयेत. 2 पूर्ण करण्यात आल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना रिफर करण्यात आला. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यात आला.
तब्बल 24 बॉल वरती प्रतीक्षा करावी लागली विकेट मिळण्यासाठी आणि फायनली विकेट मिळाली. 24व्या बॉल वरती सांघिक यश मिळालं. 4 षटकानंतर धाव फलकावरती 57 धावा. आज रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरज साहेब यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी कामगारांचा बुलंद आवाज महेंद्र शेठ तुकाराम घरज साहेब यांचं देखील योगदान फार मोठं लाभलं या स्पर्धेमध्ये. साहेबांचं देखील विशेष स्वागत आज या स्पर्धेमध्ये होणार आहे. त्याचबरोबर गौतमी पाटील असतील, अनेक कलाकार राधेच्या स्पर्धांमध्ये येताना आपण सातत्यानं पाहिलेत. तब्बल 8 दिवसामध्ये पाहुण्यांची गर्दीच राहिली. चला पुढची मॅच टॉस साठी तयारीत राहा. तिसरा सामना सात्विक अँड स्वरूप 11 कर्नाला टीमचे कॅप्टन आणि आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे या दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टनला ही सूचना गांभीर्याने घ्यावी लागेल. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. चला इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला अंपायर्सनं सांगितलं आणि अंपायर बॉलर इम्पॅक्ट या बॅट्समन फिल्डर यस जे बॅटिंग करतील पुढच्या सत्रामध्ये इम्पॅक्ट म्हणून वापर करण्यात आला. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती वासुदेव अंग्रे येताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामध्ये वासू यांना आपण पाहत आहे. योगेश कळतायत 14 बॉल 33 वरती देत ओव्हर शेवटचं षटक आहे. किती धावा बनतील या ओव्हर मध्ये. पहिला बॉल आडव्या बॅटनं मारलाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग असा षटकार. बॅटिंग आज योगेश पेंडकर करताना पाहायला मिळत आहेत. जर तुमचं ध्येय मोठं असेल तर स्वप्न पाहताना कामगिरी देखील तेवढीच मोठी करावी लागते आणि स्वतःला एकच सांगितल्याच मेक इट लार्ज आगे बढ़ते रहो. मैदानाच्या आतमध्ये चौफेररित्या बॅटिंग करत धावांचा डोंगर उभा केला. सध्या 25 बॉल मध्ये 63 जमा केल्यात. आणखीन 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वासुदेव यांचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळाडू आहे तैनात. ध्रुवित मात्रे बॉल पर्यंत पोहोचलेत आणि मोठी अडचण दूर केले. योगेश पेंडकर यांचा वादळी खेळ या ठिकाणी संपला. धक्का लागलाय दुसरा. ज्या विकेटची गरज होती ती विकेट फायनली मिळाली. लेट पण विकेट मिळाली. आता अद्याप 4 बॉलचा खेळ राहिला. परंतु बॅटिंगचं कौतुक करताना पाहायला मिळाले सारेच खेळाडू. योगेश पेंडकर ऍज अ आयकॉन, जेव्हा आयकॉन तुम्ही खेळता संघामध्ये तुमच्या पाठीराख्यांकडून तुमच्याकडून फार अपेक्षा असतात. ऍज अ आयकॉन खेळत असताना आज योगेश यांनी ते काम पूर्ण करून दिलं आणि त्यांच्या पाठीराख्यांचं मन त्यांनी जिंकलं. ज्या पद्धतीचे फटके खेळले जवळजवळ योगेश यांच्या बॅटमधून